मन मंदिरा गजर भक्तीचा. प्रत्येक मनुष्य आपल्या आवडीप्रमाणे व्हावं असं वाटतं आणि जे जे काही असतं ते त्याच्या आवडीप्रमाणेच असतं. कारण मूळ जे घडलंय ते ईश्वरी सत्ताच आपल्या आवडीप्रमाणे नटलेली आहे. काळा टिक्का लावल्यानंतर दृष्ट लागत नाही अशी समजूत आहे. माझं म्हणणं कळलं का? काळा टिक्का लावल्यानंतर दृष्ट लागत नाही, इथे लावतात, इथे लावतात, इथे लावतात. म्हणजे एखाद्या बाईची नजर जर लागत असेल तर तिचं लक्षाचं विकेंद्रीकरण व्हावं आणि बाळाच्या गोंडस रूपावरून त्या काळ्या टिपक्यावर केंद्रित व्हावं, म्हणजे तिची नजर लागणार नाही. आता जे फॉरेनमध्ये लावतच नाहीत, एखाद्या बाईला सुंदर मूल दिसलं की ते पटकन मरतं का? पटकी येऊन. असं काय आहे का? काही नाही, समजूत आहे. डाव्या खांद्यावर पाल पडली तर काय झालं, उजव्या खांद्यावर घडली तर काय झालं? आता तिला कुठे माहिती आहे तू खालून चाललायस? ती उलटी चालताना पण सुद्धा परत नाही तर कधी पडली, ठीक आहे ना. हां, कालवणात पडली तर मरशील. हां, बघितलं तर आणि फेकून दिलं तर मारणार नाही. आता ती काय तुम्हाला मारायला बसली नाही आहे, तिच्या लाळेमध्येच विष आहे. तसं आपुलीचा आवडी धरुणी खेळिया हे म्हटल्यानंतर, प्रभूच सगळा नटला हे म्हटल्यानंतर बद्ध कुठून आला, मुमुक्ष कुठून आला, मुक्त कुठून आला? पण जरा समजून सांगण्याकरता यांचं असं का, यांचं मागच्या जन्मीचं पाप उदयाला आलं. एक मोठे फिलॉसॉफर होते, ते म्हणायचे व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट. पण अप टू व्हॉट एज दॅट प्रॉडक्ट इज गोइंग टू लास्ट, याला उत्तर नाही. व्हॉट वी डू नाव इज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट कळलं, पण कोणत्या वयापर्यंत मागच्या जन्माचं भोगायचं? मग शेवटच्या श्वासापर्यंत जर मागच्या जन्माचं बघायचं तर पुढच्या जन्माला जाण्याकरता केव्हा सुरू व्हायचं? हे माझ्या उलट्या खोबडीतून सुचलेलं आहे. काय अहो, रस्त्यावर कुत्र्यासारखं मेलं, मागच्या जन्मीचं पाप. माझ्या एका प्रश्नाला विचार करून सांगा. सध्या कॅन्सर कोणालाही होतो, काही त्याच्यात काही कोणाला नावं ठेवायची गरज नाही, मागच्या जन्माचं आणि पुढच्या जन्माचं करायचं काही गरज नाही आहे. रामकृष्ण परमहंसांच्या घशाला कॅन्सर झाला. काय असं पाप केलं होतं रामकृष्ण परमहंसाने की त्यांच्या घशाला, मग असं म्हणायचं दॅट वॉज द प्रॉडक्ट ऑफ द पास्ट. अरे कशाचं प्रॉडक्ट आणि काय? कॅन्सर सुद्धा इज द प्रॉडक्ट ऑफ ऑल मायटी पांडुरंगा. काय त्यातच प्रॉडक्ट आहे. अहो, तुम्हाला जिवंत ठेवण्याकरता तो काही करतो, तसं सगळे संपवण्याकरता करायलाच पाहिजे ना. काय तुमची थप्पी लावून ठेवायची आहे काय? नाही का? जग निर्माण झाल्यापासून जर माणूस मेला नसता तर आत्ताची अन्नाची परिस्थिती काय झाली असती? कंट्रोल करून वाढतायत तरी घरं पुरत नाहीत. कंट्रोल करून वाढतायत. पूर्वी तसं काही प्रश्नच नव्हता कंट्रोल. माझ्या फडावर एक व्यक्ती मी बघितली, एका कुटुंबामध्ये जेव्हा नोंद करायला गेले शेती खात्याची, तेव्हा नवरा बायकोची 2 नावं लिहिली आणि तिथे खाली 14 मुलांची नावं लिहिली. किती? 14. ऐकण्यासारखी आहे. तो साय वर बघावा लागला. म्हणला 1-2 नावं राहिलेली असतील. नाही हो, एवढीच नाही म्हणले. एका बाईला
एका बाईला नाही म्हणले, अजून तर नाही हो, हे काय हिला चौदा. श्रीहरीची लीला अगाध आहे. आणि एवढं करून ती सर्वापेक्षा जोरात काम करत होती बाई. काय प्रभूची लीला आहे, कशाचा अदृष्ट आणि कशाचं काय. म्हणून कोणत्याही गोष्टीला काहीही उत्तर नाही, काही कळत नाही तिथे गप्प बसावं. आणि तुकाराम महाराजांनी विचारलेलं, जे वापरलं ते साधन वापरावं. पाया पडावे हे माझे भांडवल, संपलं. पाया पडून मोकळं बाबा, आपल्याला काही कळत नाही म्हणून निवांत बसावं. उगीचच का कोणाला बद्ध ठरवायचं, कोणाला मुक्त ठरवायचं, कोणाला मुमुक्ष ठरवायचं, कोणाला पामर ठरवायचं. म्हणून अमृतानुभवाच्या स्टँडर्डला मुक्त मुमुक्ष पामर नाही, व्यावहारिक जगतामध्ये चालू शकतं. आता तिथे सुद्धा खेळ म्हटला तर सगळं संपलं. आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर चूक आहे, बरोबर आहे, होय नाही, अमकं तमकं बरोबर आहे. म्हणून अख्ख्या अमृतानुभवामध्ये पहिल्यापासून, पहिल्या दिवसापासून सांगतोय की कुठेही पाप पुण्य हा शब्द नाही. नाही का, कुठे आहे का, नाही. कारण का, ईश्वरी सत्तेची लीला म्हटल्यानंतर लीलेमध्ये सर्व काही असतं. माझं बोलणं कळलं का. लीला म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अमकी एक गोष्ट आहे आणि अमकी एक गोष्ट नाही असं नाही, सर्व काही असतं. आता हा हार आहे, याच्यामध्ये पांढरी फुलं आहेत. पूर्वी तुळस लावत होते, आता जास्त तुळस मिळत नाही म्हणून हा हिरवा पाला लावतात. बरोबर आहे ना. हां, चंदने येते या बोरी व्यापी आल्या. बोरींची झाडं चंदनाच्या भोवती होती, त्या बोरींना सुद्धा चंदनाचा वास लागला, त्या वासावर त्याही खपू लागल्या. तेव्हा चंदनबाई म्हणाल्या, बोरीबाई, आपण दोन्ही वनातल्या, माझ्या शेजारी तू वाढत होतीस, तू बोरी आहेस. हां, अगं तुझी काय द्या, काय किंमत आहे. अगं म्हणाली, माझी जरी किंमत नसली तरी काहीतरी किंमत होती म्हणून तुझ्या शेजारी आले ना. एवढं तुझ्या का पोटात दुखतं आहे की तुझ्या बरोबरीने मी खपते म्हणून. तसं मी आमच्या कोळात जन्माला आलो आणि तो खालच्या कोळात जन्माला आलो. काय आहे, सगळे चैतन्याचं स्वरूप आहे. कशाला उगेच वाद करत बसता आणि कोणाला श्रेष्ठ ठरवायचं आणि कोणाला कनिष्ठ ठरवायचं, काहीही गरज नाही, काहीही गरज नाही. जेव्हा तुमच्या अंतःकरणातला जातीवाद संपेल तेव्हा हे जगात जे माजले सध्या माजलेली माणसं, माजवणारी माणसं आहेत. जग तसंच भरलेलं आहे आज. कुठेही जा, आज असं काही नाही की आपल्या ठिकाणी अत्याचार आहे, अतिरेकी आपल्याकडे आहेत. ब्राझीलमध्ये फुटतोय, अमेरिकेमध्ये फुटतोय, लंडनमध्ये फुटतोय, फ्रान्समध्ये तर कहर चालू आहे. आपल्याकडे आहेत, शेजारच्या राष्ट्रात आहेत, तेथेही आहे, कुठे नाही. माझं बोलणं कळलं का. शेवटी काय झालं, कुठंतरी धर्माचा अभिमान, कुठेतरी जातीचा अभिमान, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ. अहो, जगण्याचा अधिकार सर्वांना आहे म्हटल्यानंतर श्रेष्ठ कनिष्ठ म्हणण्याचं कारण काय. म्हणून वारी 1000 वर्षे टिकली आहे पंढरीशी. कारण त्या वारीमध्ये, दिंडीमध्ये कुणाचाही भेदभाव केलेला जात नाही, म्हणून टिकली आहे. ज्या दिवशी करतील त्या दिवशी तीही संपेल, पण होणार नाही हे चंद्र सूर्य इतकं सत्य आहे. कारण त्याचा पाया ज्ञानोबा आहेत आणि कळस तुकोबा आहेत. इतकी जबरदस्त आणि पॉवरफुल माणसं आहेत. माणसं नाहीत, देवच त्यांच्या रूपाने प्रकट झाले. ते इकडे तिकडे होऊन देणार नाहीत. म्हणून इथे विषय जो ऐसपैस मांडला तो एवढ्या करता,
असो येथे ग्रंथेवरून स्वानुभव निचाड असून आपले आरोगण आपणच करी. एक मुक्त एक बद्ध एक मोक्ष ऐसे वेदे भासले विविध विरोनी जाती. हे सगळे जे भेद आहेत ते स्वरूपाच्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर आपोआप विरून जातील. काळं मीठ का टाटाचा आयोडिनयुक्त मीठ काय ते किंवा बाजारात मिळणारं साधं पांढरं मीठ, कसलं का मीठ असो ना, समुद्रात टाकून द्या सगळं खलास, सगळं खलास. कोणचीच अगदी शुद्ध रिफाईंड सुद्धा शिल्लक राहत नाही. रिफाईंड सुद्धा फाईंड होत नाही तिकडे. ते शोधलं डोकलं तरी बघत नाही, आतमध्ये गेल्यावर एकच. म्हणून इथे म्हणाले म्हणून अनुभव अमृत स्वाद जिही आळूमाळू चाखला नाही, मुक्त मुमुक्षबद्ध पायी तववरी भेदू येणे स्वादे विदुरासती. मन मंदिरा गजर भक्तीचा.